तुम्ही वापरत असलेला रंगच तुमचं नशीब ठरवत असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या लकनुसार तुमच्या नशिबानुसार योग्य असलेला रंग वापरावा लागेल. चुकीचा रंग वापरल्यामुळे तुमचं लक, पैसा आणि रिलेशनशिप सगळं बिघडू शकतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या राशीनुसार कोणता रंग तुमच्यासाठी योग्य आहे, कोणता रंग वापरावा आणि चुकीचा रंग कोणता आहे. चुकीचा रंग वापरला तर काय परिणाम होऊ शकतात. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार रंगाचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव असतो. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. राशीप्रमाणे रंग आणि कोणते रंग राशीप्रमाणे योग्य आहेत, कोणते अयोग्य आहेत, त्याचा काय परिणाम होतो आणि हे रंग का वापरायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूया पहिल्या राशीपासून. पहिली राशी असते मेष राशी. मेष राशींसाठी योग्य रंग असतो लाल आणि केशरी. हा रंग योग्य का असतो तर याचं उत्तर असेल, या राशींचा स्वामी मंगळ ग्रह असल्यामुळे मंगळ ग्रहाला हे रंग ऊर्जा आणि धाडस देतात किंवा हे रंग ऊर्जा आणि धाडस वाढवतात. याचे फायदे पाहता यामुळे आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. हे झाले योग्य रंग. त्याचबरोबर अयोग्य रंग म्हणजे काळा रंग. काळा रंग तुम्ही जास्त वापरू नका, यामुळे नक्कीच राग वाढतो. त्यानंतरची राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी योग्य रंग आहे पांढरा, क्रीम आणि हलका गुलाबी. कारण याचा स्वामी शुक्र ग्रह असल्यामुळे शुक्र ग्रहाला हे रंग आराम आणि सौंदर्य देत असतात. याचे फायदे पाहिले असता आर्थिक स्थिरता येते आणि शांतता येते. त्यानंतर अयोग्य रंग आहे डार्क किंवा खूप जास्त गडद रंग. खूप जास्त डार्क रंग तुम्ही वापरणे टाळा. त्यानंतर राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीसाठी योग्य रंग आहे हिरवा आणि हलका पिवळा. याचं कारण पाहिलं असता मिथुन राशीचा स्वामी आहे बुध ग्रह. बुध ग्रहामुळे बुद्धिमत्ता आणि कम्युनिकेशन स्किल यासाठी हे रंग खूप फायदेशीर आहेत. त्यानंतर विचार स्पष्ट होतात आणि क्रिएटिव्हिटी वाढते. याबरोबर टाळायचे रंग म्हणजे खूप लाल किंवा गडद रंग तुम्ही टाळा. त्यानंतर कर्क राशी. कर्क राशीसाठी योग्य रंग आहे पांढरा आणि चांदी कलर. या राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे चंद्रग्रहामुळे इमोशनल बॅलेन्स वाढायला किंवा इमोशनल बॅलेन्स व्हायला या रंगांमुळे मदत होत असते आणि मन शांत राहतं. त्याबरोबर तुम्ही काळा रंग टाळा किंवा कमी वापरा. त्यानंतरची राशी आहे सिंह राशी. सिंह राशीसाठी योग्य रंग आहे सोनेरी, केशरी आणि पिवळा रंग. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे सूर्याचा प्रभाव हा सगळ्या गोष्टीमध्ये किंवा लीडरशिपमध्ये पडत असतो. त्यामुळे कॉन्फिडन्स आणि रिस्पेक्ट वाढतो. यासोबत तुम्ही निळा रंग जास्त वापरू नका किंवा टाळा. त्यानंतरची राशी आहे कन्या राशी. कन्या राशीचा योग्य रंग आहे हिरवा किंवा हलका ब्राऊन. या राशीचा स्वामी बुध ग्रह असल्यामुळे स्टॅबिलिटी वाढायला मदत होते. त्यानंतर फोकस आणि डिसिप्लिन वाढतो. तुम्ही ब्राईट रंग टाळा, म्हणजेच डार्क रंग टाळा. त्यानंतरची राशी आहे तूळ राशी. तूळ राशीसाठी योग्य रंग आहे गुलाबी आणि स्काय ब्ल्यू. या राशीमुळे स्काय ब्ल्यू आणि गुलाबी रंगामुळे बॅलेन्स आणि हार्मोनी. त्यानंतर रिलेशनशिप सुधारायला मदत होते. यासोबत तुम्ही फेंट कलर वापरू शकता आणि टाळायचा रंग म्हणजे खूप डार्क रंग टाळा. त्यानंतरची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी योग्य रंग आहे गडद लाल आणि मरून कलर. इंटेन्स एनर्जी कंट्रोल होण्यासाठी आणि पॉवर वाढण्यासाठी आणि आत्मिक शांती म्हणण्यापेक्षा आत्मिक मनशांती आणि कंट्रोल मनावर किंवा शब्दांवर कंट्रोलसाठी हे रंग तुम्ही नक्की वापरा. टाळायचा रंग आहे खूप हलके रंग किंवा फिक्कट रंग तुम्ही टाळा. त्यानंतरची राशी आहे धनुराशी. धनुराशींच्या लोकांसाठी योग्य रंग आहे पिवळा आणि केशरी.
राशीचा गुरु ग्रह स्वामी असल्यामुळे ज्ञान आणि लक, भाग्य आणि ग्रोथ यामध्ये या रंगांचा नक्कीच उपयोग होत असतो. टाळायचा रंग म्हणजे काळा रंग. काळा रंग तुम्ही टाळू शकता किंवा कमीत कमी वापर करा. त्यानंतरची राशी आहे मकर राशी. मकर राशीचा योग्य रंग आहे निळा आणि काळा. कारण मकर राशीचा स्वामी शनिग्रह असल्यामुळे स्टॅबिलिटी, डिसिप्लिन आणि करिअर ग्रोथमध्ये याचा फायदा होतो. तुम्ही टाळायचा रंग आहे लाल किंवा गडद लाल हे रंग तुम्ही टाळा. त्यानंतरची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीचा योग्य रंग आहे निळा आणि जांभळा रंग. कारण इनोव्हेशन आणि ओव्हरथिंकिंग किंवा विचार यामध्ये या रंगांचा नक्कीच फायदा होत असतो. क्रिएटिव्हिटी वाढते. त्याचसोबत टाळायचा रंग आहे येलो म्हणजे पिवळा रंग तुम्ही टाळा किंवा खूप कमी वापरा. त्यानंतरची राशी आहे मीन राशी. मीन राशीसाठी योग्य रंग आहे हलका निळा आणि सी ग्रीन. कारण आहे शांतता आणि स्पिरिच्युअलिटी वाढवण्यासाठी हा रंग तुम्ही वापरा. याचा फायदा म्हणजे मन शांत होणार आहे, विचार शांत होणार आहेत. टाळायचा रंग आहे डार्क लाल रंग तुम्ही टाळा. कपडे, घरातील रंग, बेडशीट असेल किंवा खूप साऱ्या रंगांच्या संबंधित बोलायचं झालं तर कपड्यापासून ते आपण वापरणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे रंग तुम्ही वापरू शकता, निवडू शकता. सगळ्या गोष्टीमध्ये हे रंग वापरा, तुम्हाला नक्की फरक जाणवणार आहे. कामासाठी योग्य रंग असेल किंवा घरात असेल सगळीकडे हे रंग तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. रंगांचा ओव्हरयूज टाळा. त्यानंतर जे रंग टाळायचे आहेत त्या रंगांचा वापर कमी करा किंवा टाळा. तुमची रास आणि तुमचा फेवरेट रंग कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.